नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे. या चॅनल दिवस 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आलेलो आहे आणि इथं माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर इथं आमरण उपोषण चालू आहे आणि हे उपोषण करतायत. नेमके कशा पद्धतीचं उपोषण करतायत आणि कशासाठी करतायत, त्यांची लढाई काय आहे ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. तर काय नाव तुमचं? माझं नाव संजय पोपट वाघमारे, राहणार हाडोंगरी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. कधी बसलाय तुम्ही उपोषण? आज बसलोय, आजपासून 30 तारखेपासून. काय बसलाय? माझ्या बच्चीची ज्यावेळेस माझ्या बच्चीचा विवाह झाला त्यावेळेस महादेव कदम यांचा मुलगा आकाश कदम हा 100% नपुसक असताना, माहिती असताना सुद्धा माझ्या बच्चीची विवाह करून आमची व माझ्या बच्चीच्या परिवाराची फसवणूक केलेली आहे व त्यांच्या घरातील 6 माणसांना तिचा शारीरिक व मानसिक छळ केलेला आहे. शारीरिक व मानसिक छळ केलेली माणसं तिचा पती आकाश महादेव कदम, महादेव रामलिंग कदम सासरे, श्यामल महादेव कदम सासू व अमृता महादेव कदम ननंद, आबाई सिंग पाटील नंदावा आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम चुलत सासरे, ह्या 6 जणांना तिचा शारीरिक व मानसिक छळ केलेला आहे. आणि ही प्रकरण कुठेही सांगू नको असं त्यांना त्याच्यावर दबाव टाकलाय. माझ्या बच्चीवर की बाबा नवरा नपुसक आहे, हे गोष्ट बाहेर तू सांगू नको असं म्हणून तिच्यावर दबाव टाकला. तरी बी तिनं ती आम्हाला प्रकरणाची माहिती दिली. तेव्हापासून आम्ही त्यांना जॉब विचारला तर त्यांना आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली. मग शेवटी आम्ही एक धाराशिवला बैठक घेतली डॉक्टरच्या घरी. त्या डॉक्टरच्या घरी बैठक घेतल्यावर त्यांना सांगितलं की बाबा मुलगा असा असा आहे, मुलगा नपुसक आहे, परंतु आमचे उपचार चालू आहेत, थोडे दिवस वाट बघा, मुलगा सक्सेस होईल. परंतु तो मुलगा सक्सेस होत नाही. त्या मुलानं प्रत्यक्ष उटीला फिरायला गेल्यावर माझ्या बच्चीला सांगितलंय मी जन्मताच नपुसक आहे, माझ्याच्यानं शिक्षक होत नाही, मी काही शिक्षक करू शकत नाही, मी फक्त माझ्या वडिलाच्या सांगण्यामुळे लग्न केलंय आणि मी सुशिक्षित नोकरदार आहे, मी तुझी फसवणूक केली ही मान्य करतो, परंतु जास्त उठाव तिचा सासरा घेतोय. आणि त्यानं त्याच्या मुलाला दाब दिला की बाबा तू नपुसक आहे असं बाहेर कुठं बोलू नको म्हणून सांगितलं. हे तुम्हाला कधी माहित झालं? ज्या वेळेस ती उठीहून आली त्यावेळेस माहित झालं. उटीला गेल्यावर त्यांना मुलांना सगळी हकीकत त्याच्या बायकोला सांगितली, माझ्या बच्चीला. मग तिथं बच्ची एकटी होती. तिला म्हणलं, तिनं फोनवर आम्हाला सांगितलं असं असं नवरा आहे म्हणून. मग आम्ही म्हणलं गपचीप या इकडं माघारी काय बोलू नका, नाहीतर तुला तिकडं मारतील. मग इकडं आल्यावर तिनं ती पूर्ण माहिती सांगितली आम्हाला. आम्ही जाऊन बघितलं वाणीवाडीला, तर वाणीवाडीमधनं पूर्ण कुटुंब फरार आहे. लातूरला कधी राहतात, धाराशिवला कधी राहतात, कधी उस्मानाबादला राहतात, इकडं तिकडं 2-3 ठिकाणी राहतात, पाहुण्या रावळ्याच्या गावाला राहतात. मग ह्या 6 माणसानं तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. मुलीला नांदवाई घेऊन जावा म्हणून आम्ही सारखं त्यांना विनवणी केली. मुलीला नांदवाई नेलं नाही, कारण मुलगा नपुसक असल्यामुळे ते नांदवाई नेऊ शकत नव्हती, असा विषय. आणि ह्या 6 माणसानं तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तरी आता माझ्या बच्चीला तिचे अधिकार देण्यात यावे, तिचे पतीच्या रेशन कार्डमध्ये नाव लावावे, तिचे सासरच्या मतदान यादीमध्ये नाव लावावे, तिचे आकाश कदमच्या सर्व्हिस बुकमध्ये नाव लावावे, तिला वारसा हक्काने तिचे प्रॉपर्टीमध्ये नाव लावावे. व सध्या जनगणना चालू आहे, त्या जनगणनेमध्ये त्यांच्या घरातले अंकितासकट 4 युनिट आहेत, परंतु सासरे पाटलांना 3च युनिट म्हणून जनगणनेमध्ये नाव दिलेले आहेत. हे लग्न होऊन किती वर्ष झालं होतं? आणि हे लग्न होऊन आता वर्ष होऊन गेलंय. 18/4/2025 ला लग्न झालेलं आहे. वर्षाचा कालावधी होऊन गेलाय. 1 वर्ष झालं लग्न होऊन. हे लग्न वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कधी कळालं की बाबा हे ते माणूस असा आहे आणि तुम्ही डॉक्टरपाशी कधी गेला? लग्न झाल्यापासून 1 महिन्याच्या आत कळालं आणि त्यानं स्वतः सांगितलं त्याच्या पत्नीला, माझ्या बच्चेला, मी असं असं आहे. मग हे असं असं आहे म्हणल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतली, बोललो त्यांना. मग त्यांना काय केलं, ती म्हणले डॉक्टर किशोर डॉक्टर आहे, त्यांचाच सखा भाऊ आहे, त्यांच्या घरी धाराशिवला बैठक घेतली. ती म्हणली असं असं आहे, मुलगा आहे म्हणले, थोडे प्रॉब्लेम आहे त्याच्यात, उपचार केले की क्लिअर होईल म्हणले. मग त्यांना उपचार केले. तर उपचार सोलापूरला आणि धाराशिव मधल्या डॉक्टरकडे केलेत. त्यांना त्यांच्या लिंगामध्ये इंजेक्शन दिलं त्या मुलाच्या, आकाश कदमच्या. तर त्याचं काही ताट झालं नाही, तो नपुसक आहे. कारण मेलेल्या झाडावर उपचार केले तर ते झाड सक्सेस होत नाही साहेब. मागणी काय तुम्ही? आता मागणी एवढंच, माझ्या बच्चीला ह्या 6 जणांना त्यांना मानसिक व शारीरिक छळ दिला, तिला तिचे अधिकार देण्यात यावे, पतीच्या रेशन कार्डमध्ये तिचे नाव लावावे, तिचे सासरच्या मतदान यादीत नाव लावावे, तिचे आकाश कदमच्या सर्व्हिस बुक मध्ये नाव लावावे, तिला वारसा हक्काने प्रॉपर्टीचे तिचे नाव लावावे. एवढीच मागणी आमची. कारण मुलगी डिवोर्स घ्यायला तयार आहे, परंतु जे कारण आहे त्या कारणावर डिवोर्स व्हायला पाहिजे. परंतु तिचा सासरा म्हणतो
मुलगा नपुसक आहे ही कारण न लिहिता डिवॉर्स घ्या. मग मुलगी म्हणली मला मान्य नाही. हा, त्यामुळं डिवॉर्स घ्यायला मुलगी तयार नाही. तुमचं गाव कोणतं, तुम्ही कुठल्या गावामध्ये राहतो आणि ती मुलगी कुठली आहे, तुमची बाची आहे ना ते? हा, माझी बाची अच्छा, ती कुठली आहे आणि तुम्ही कुठली आहे? मी हाडोंगरीचा आहे. माझी बाची बुमला राहते. पंडित नेहरू बागे शेजारी परांडा रोडला घर आहे त्यांचं. हा, तिथं राहते ती. तुम्ही कसं काय उपोषणाला बसलाय? कारण बाचीला न्याय द्यावा ह्यासाठी मला उपोषणाला बसायची बारी आली. लग्न जमवल्यापासून ते पूर्ण ही होऊस तर मीच मध्यस्थी पडलेलो आहे. आमचा मामा एक मध्यस्थी होता, मामा आमचे वारले. हा, आता तुम्ही बघता. हा, मी बघतो बाचीला. माझ्या बाचीचं पूर्ण मानसिक व शारीरिक संतुलन बिघडलेलं आहे ह्या माणसानं छळ केल्यामुळं. आणि त्याच्यावर भरपूर अन्याय केला ह्या लोकांना. त्याची परिस्थिती पूर्ण ढासळलेली आहे. तरी तिला न्याय देण्यात यावा ह्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे व तिला तिचे अधिकार देण्यात यावे. बघा, तुम्ही जर पाहिलं तर मी इथं धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं पोहोचलेलो होतो आणि इथं आमरण उपोषण करताय त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ह्यांची जी भाची आहे, ह्या भाचीवर जी आहे ती किती जण आहेत? ती 4 आहेत ना? 6 जण आहेत. 6 जण आहेत. 6 जणांनी अन्याय केला बाचीवर. 6 जणांनी शारीरिक व मानसिक छळ केला असे त्यांचे आरोप आहेत. त्या 6 जणांचे त्यांनी नाव पण सांगितलेले आहे आणि मी इथं पोहोचलेलो होतो. मी ह्यांच्याशी जाणून घेतलेला आहे. आपण सगळा विषय जाणून बघा. मी तुम्हाला धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक उपोषण चालू होतं आणि त्या उपोषणामध्ये हेच ते व्यक्ती आहेत. त्यांनी ह्यांच्यावर आरोप केलेले आहेत की मानसिक छळ देतात असे अनेक त्यांचे आरोप होते. मी ते पण तुम्हाला मुलाखत दाखवलेले आहे. आता प्रकरणाची दुसरी बाजू, दूध का दूध पाणी का पाणी, आता ही प्रकरणाची दुसरी बाजू जाणण्यासाठी मी इथे लातूरमध्ये आलेलो आहोत आणि हे लातूरमध्ये इथं जॉबला असतात, त्यामुळे इथं आलेलो होतो मी. आणि हेच ते आहेत त्यांचे पती, ज्यांनी ते सांभाळ करत नाहीत मुलीचा, ते छळ करतात असे अनेक आरोप केलेले होते त्यांच्यावर. तर आपल्या सोबत त्यांनी आहेत, तर त्यांच्याशी आपण नेमकं जाणून घेणार आहेत ते आरोप जे आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत का ते त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. तुमचं नाव काय? आकाश करून. अच्छा. त्यांनी जे आरोप केलेले आहेत तुमच्यावर की तुम्ही मानसिक त्रास देताय, तुम्ही कुठेतरी फिरायला गेला होता, असे अनेक आरोप होते की तुम्ही सांभाळत नाहीत त्यांना, त्यांच्या जमिनीमध्ये त्यांना हिस्सा द्यायला पाहिजे, असे अनेक आरोप होते. तर ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय? ह्याच्यावर माझं म्हणणं एकच आहे की आता त्यांनी केसेस केलेले आहेत आमच्यावर कोर्टामध्ये. एक ते भूमला राहत असताना पुण्याच्या कोर्टामध्ये केली, त्यानंतर भूममध्ये काही केली. मग जर त्यांना तेवढाच त्यांच्यावर विश्वास आहे तर न्यायालयावर त्यांनी विश्वास ठेवा. जे काय असेल ते न्यायालयात दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. विषयच नाही ना इथं बाकीच्या गोष्टींचा. म्हणजे बाहेरून ते जर उपोषण वगैरे करत असतात तर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, सिद्ध होते सरळ. ते म्हणत होता की तुम्ही त्यांना मानसिक त्रास देताय. तुमचे 4-5 जण आहेत, तुमचे बहीण असेल, तुमची आई असेल, तुमचे वडील असतील, तुमचे चुलते असतील, तर हे आरोप त्यांचे खरे आहेत का? नाही, ते आरोप खोटेच, त्याच्यात काही तथ्य नाही आहे. ते न्यायालयामध्ये सिद्ध होईल. तुमच्या पैसे त्यांचा काही प्रूफ आहे का? जसं त्यांच्या पैसे प्रूफ आहे, तुमचं मेडिकलचं सर्टिफिकेट आहे, मेडिकलमध्ये त्यांनी दवाखाना ते करत होते त्यांचं पण त्यांच्याकडे आहे. तसं तुमच्याकडे काय आहे का? आमच्याकडे पुरावा आहेतच ना, आम्ही न्यायालयात ते मांडूच वेळोवेळी. तुमच्या याच्यावर काय म्हणणं आहे का? मग ते बाजू त्यांनी नेमकं एक आरोप केलेले आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत? नाही, हे आरोप तर खोटेच आहेत, हे आम्ही पूर्वीपासूनच सांगतोय. आणि शेवटी आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी केसेस केला, बरोबर. केसेस केला तर मग आता तेवढा वेळ दिला पाहिजे ना न्यायालयाला. न्यायालयाकडनं जे काय होईल ते दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. आम्ही त्रास दिला किंवा नाही दिला या गोष्टी तिथं सिद्ध करणार. ते म्हणतायत की तुम्ही नांदवत नाहीत त्यांना, ते डिव्हाइस द्या म्हणून ते सांगत आहेत, तर ते तुम्ही तयार आहेत का? नाही, आम्ही तर ते त्या गोष्टी अगोदरही त्यांना बोलवलो, या म्हणून नोटीस पाठवली होती, त्यांनी काय आले नाही. मग त्याच्यानंतर त्यांनीच केसेस केल्या. आता एवढं कॉम्प्लिकेशन असताना कोण काय बोलणार पुढे? ते तुमच्या चुलते कोणतरी डॉक्टर आहेत तिथे, ते त्यांच्या घरी ते बसले होते त्यावेळेस तुमची बैठक झाली होती. त्यावेळेस तिथे त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला की ते डिव्हाइस द्या, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की ते आम्हाला सोडचिठ्ठी द्या, आम्हाला मुलगी तुमच्याकडे पाठवायची नाही असं म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. मग आणि तुम्ही पण त्यांना ते सांभाळत नाहीत म्हणून, ते पाठवायला तयार आहेत पण तुम्ही सांभाळून घेत नाहीत म्हणून, का असं का कारण काय? नाही, आता ह्या गोष्टी आम्ही सगळ्या कोर्टात बोलू, हे काय बाहेर डिस्कस करून तिथं सगळे अनालिसिस करायचे विषयच नाही. मी इथं काही बोलणार, त्यांना आणखी ते तिथं काही बोलणार, हे योग्य नाहीच आहे ना, कोणासाठीच योग्य नाही. योग्य नाही मिळायचं असेल तर मग ते तेवढं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. नुसतं बोलण्यानं काय होणार आहे? तुम्ही त्यांना सांभाळायला तयार आहेत का? त्या मुलीला जर तुमच्या पैसे आली तर सांभाळू शकताल? हो, आम्ही ऑलरेडी म्हणलेलं आहे त्यांना केव्हापासूनच, ते नाही आम्ही काय करतो. आता 1 वर्ष झालं तुमचं लग्न होऊन म्हणा, तुम्ही 2-3 महिने काहीतरी सांभाळा, पुन्हा सांभाळत नाहीत म्हणून तुम्ही, त्यांना म्हणजे हे करतच नाहीत म्हणून तुम्ही, त्यांना सांभाळून घेतच नाहीत म्हणून, नांदवायला पाठवायचं असेल तर तुम्ही ते येऊ देत नाही, नाकारतायत म्हणून तुम्ही, हे खरं आहे का? नाही, आता ह्या गोष्टी आम्ही कोर्टात बघून घेऊ, कारण हे त्यांनी आरोप तोंडी केले ते खोटं आहे हे नेहमीच म्हणतोय मी. आता हे बघू, कोर्टात दिसेल ना आपल्याला जे काय आहे. त्यांचे कुठलेच आरोप आम्हाला मान्य नाही. मान्य नाही. मान्य नाही.
बघा तुम्ही जर पाहिलं तर हे जे म्हणतायत हे त्या मुलीचे पती आहेत आणि त्यांनी ते तिथं त्यांचे मामा जे आहे ते मामा जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषणाला बसलेला आहे आणि त्यांनी आरोप केले होते यांच्यावर. मात्र हे असं म्हणतायत की कोर्टामध्ये केस चालू आहे आणि कोर्टामध्ये जे आहे ते न्यायालयाच्या समोर आम्ही प्रूफ जे आहे त्यांचे ते प्रूफ तिथं आम्ही सादर करू अशा पद्धतीने यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. हे प्रकरणाची दुसरी बाजू होती. मी तुम्हाला दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत. दूध का दूध पाणी का पाणी. कसा वाटलं विषय नक्कीच कळवा. काय वेगळे विषय खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, लातूर.